अलीकडे श्वेता 12वी पास झाली होती. तिने CETची एक्झाम क्लिअर केली होती आणि आता तिला इंजिनिअरिंग करायला बाहेरगावी जावं लागणार होतं. पण मामाच्या लग्नाच्या गडबडीत तिचं ॲडमिशन घ्यायला वेळ लागणार होतं. एकदाचं लग्न आटपून ती मुंबईला गेली आणि तिथे जाऊन तिथल्या RAS कॉलेजला ॲडमिशन घेतले. मुंबईत इथे आपले कोणीच नातेवाईक नाही, म्हणून तिला आता हॉस्टेल किंवा हॉटेलला रूम घ्यावे लागणार होते. श्वेताचे ॲडमिशन लेट झाले होते आणि एव्हाना हॉस्टेलमध्ये एकही रूम खाली नव्हता. ती हॉस्टेलच्या वॉर्डन मॅडमला विनंती करू लागली. तिला आता काही करून तिथे राहायला जागा हवी होती. तिचे प्रयत्न पाहून तिला वॉर्डन मॅडमनी एक रूम आहे असं सांगितलं. पण त्या रूममध्ये कोणीही जास्त दिवस टिकत नाही हे पण सांगितलं. श्वेताला नाईलाजाने ती रूम घ्यावी लागली. तिला आत्ता फक्त मात्र तिच्या बुडलेल्या अभ्यासाची चिंता होती. वॉर्डन मॅडमनी तिला रूम नंबर 40ची किल्ली दिली. श्वेता रूममध्ये जायला निघाली. ती चालत चालत रूम नंबर 40पर्यंत पोचली आणि तिथे वॉर्डन मॅडमने दिलेली किल्ली ने त्या रूमचा दार उघडला. श्वेता आत गेल्यावर तिथे तिने तिच्या घरातून आणलेले सामान व्यवस्थित लावले आणि बेडवर जाऊन पडली. उद्यापासून कॉलेजला जाणार याचाच विचार ती करू लागली. अजून तिचे कोण फ्रेंड झाले नव्हते, त्यामुळे तिला एकटं एकटं वाटत होतं. तेवढ्यात तिथे त्या रूममध्ये एक मुलगी आली आणि तिने न बोलता सरळ फ्रेश व्हायला निघून गेली. ती श्वेताची रूममेट होती. पाहायला खूप सुंदर होती. रंग गोरा होता. छान उंचपूर होती. श्वेता तर तिला एकदा पाहताच पाहत राहिली. ती मुलगी फ्रेश होऊन आली आणि सरळ झोपी गेली. श्वेताला हे सगळं जरा विचित्र वाटलं आणि तिने त्या मुलीशी उद्या बोलायचं असं ठरवलं आणि तीही उद्याचा विचार करत झोपू गेली. अखेर दुसरा दिवस उजळला. श्वेताने कॉलेजला जायची तयारी केली तेव्हा तिची ती रूममेट झोपलेली होती. श्वेताने तिची बॅग घेतली आणि ती कॉलेजला जाण्यासाठी निघाली. तिचे क्लासेस सुरू झाले आणि तिला नवीन नवीन मित्रमंडळी पण मिळाली. श्वेताला आता ऑकवर्ड वाटत नव्हतं. कॉलेज सुटल्यावर ती रूममध्ये आली तर तिकडे तिची रूममेट अजूनही झोपली होती. श्वेता फ्रेश होऊन आली तेव्हा ती रूममेट उठून बसली होती. श्वेता तिला म्हणाली, "मी इथे नवीन आहे. माझं नाव श्वेता आहे." ती म्हणाली, "मी कल्याणी. मी पण इथे इंजिनिअरिंग करते. 3ऱ्या वर्षाला आहे." श्वेताला आता रूममध्ये पण छान मैत्रीण मिळण्यासारखी वाटत होती. कल्याणीबरोबर श्वेताचं आता थोडं थोडं बोलणं होऊ लागत होतं. एक दिवस श्वेताला रात्रीची जाग आली तेव्हा कल्याणी रूममध्ये नव्हती. श्वेताने तिला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला पण ती काही सापडली नाही. पण जेव्हा श्वेता रूममध्ये परत आली, कल्याणी तिकडे झोपली होती. श्वेताला पण हे थोडं वेगळं वाटलं आणि कल्याणीबरोबर उद्या सकाळी बोलू असं म्हणून ती दाराची कडी लावून झोपू गेली. सकाळी श्वेता उठली तेव्हा कल्याणी झोपलेलीच होती आणि ती तयारी करून कॉलेजला गेली. कॉलेजवरून परत आली तेव्हा पण कल्याणी झोपलेलीच होती. श्वेताला जरा विचित्रच वाटलं, कारण एकतर एवढ्या वेळ पण झोपत नाही आणि रात्रीही न सांगता असंच कोणी कुठे जात नाही. कल्याणी उठली तेव्हा श्वेता तिचा अभ्यास करत बसली होती. श्वेताची झोपेची वेळ झाली होती. वाचता वाचता श्वेताला झोप लागली. पण असंच मधीच झोप लागल्यामुळे तिला 11:30च्या सुमारास जाग आली. जेव्हा ती पुस्तकं ठेवायला जागेवरून उठली तेव्हा तिथे कल्याणी नव्हतीच. श्वेताला प्रश्न पडला की ही आज पण कुठे गेली न सांगता. आणि तेवढ्यात तिला बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. तिने थोडं पुढे येऊन बघितलं तर तिकडे कल्याणी होती. तिला वाटलं होतं पाय धुवत असणार ती कदाचित. एवढं बोलून ती झोपू गेली. दुसऱ्या दिवशी सुद्धा श्वेताला अचानक जाग आली आणि तेव्हा पण कल्याणी तिच्या जागेवर नव्हती.
तिने परत बाथरूममध्ये बघितलं तेव्हा कल्याणी आंघोळ करत होती. श्वेताला हे सगळं जरा विचित्र वाटू लागलं. पावणे बाराला कोण आंघोळ करतं का, असा प्रश्न निर्माण झाला. पण तिला बहुतेक सकाळी लवकर उठून बाहेर जायचं असेल, म्हणूनच तिने आंघोळ वगैरे करून रात्रीच सगळी तयारी तिची करून ठेवली असेल. श्वेताने स्वतःची समजूत काढली आणि ती झोपू गेली. असं सगळं आता नेहमी नेहमी होऊ लागलं होतं. श्वेताला मात्र सगळं खूप विचित्र वाटत होतं. तिने एक दिवस मात्र नजर ठेवून रात्री कल्याणी काय करत आहे हे पाहण्याचं ठरवलं. तिने रात्री कामं फटाफट आटपली आणि झोपायचा सोंग केला. श्वेता कल्याणीवर नजर ठेवत होती. नेहमीप्रमाणे कल्याणी आंघोळ करत होती. 12 वाजता ती बाहेर आली आणि तिचे लांब केस मोकळे करायला लागली. केस ओले असताना तिने एक ताट काढला. त्यात काही पूजेचे सामान होते. ताट, कुंकू, हळद, लिंबू, तांदूळ, एक काळी बाहुली आणि काही टाचण्या होत्या. कल्याणी तिथेच पूजेला बसली होती. तिची पूजा आटपल्यावर ती बाहेर जायला निघाली. पाहता पाहता ती खूप दूर निघून गेली. हे सगळं पाहून श्वेताला मात्र धक्काच बसला. श्वेता हे सगळं बघून खूप घाबरून गेली होती. दुसऱ्या दिवशी श्वेताने कल्याणीबरोबर तिचे हे सगळं काय चाललंय त्या बाबतीत बोलायचं ठरवलं. पण तिच्या मनात भीती होती. मोठ्या हिमतीने श्वेताने कल्याणीला विचारलं की तुझं रात्रीचं काय चालू असतं म्हणून. त्यावर कल्याणी मात्र एवढंच म्हणाली, तू माझ्या कामात इंटरफेअर करू नकोस. पण श्वेता तिला आणखीनच प्रश्न करू लागली. तेव्हा कल्याणी म्हणाली, तुला एकदा सांगितलं ना, तू मध्ये पडू नकोस म्हणून, नाहीतर परिणाम वाईट होतील. आत्ता मात्र श्वेता घाबरली होती. तिने एकही प्रश्न न करता तिथून काढता पाय घेतला. पण आत्ता मात्र तिचा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. तिला ही गोष्ट तिच्या फ्रेंड्सला सांगावीशी वाटली, पण कल्याणीमुळे तिला ते सांगता येत नव्हतं. तिने वॉर्डन मॅडमला सगळं सांगून टाकावं असं वाटलं. तिने विचार केला, कल्याणीमुळे जर दुसऱ्या कोणाला त्रास होत असेल तर. तिने थेट वॉर्डन मॅडमला गाठलं आणि तिने सगळं सांगितलं. वॉर्डन मॅडम म्हणाली की हे शक्य नाही. आपल्या हॉस्टेलमध्ये असला काहीच प्रकार होत नाही. श्वेता वॉर्डन मॅडमला म्हणाली की तिने हे सगळं डोळ्यांनी पाहिलंय. वॉर्डन मॅडम इम्पॉसिबल म्हणत होत्या. पण श्वेताला एवढं घाबरलेलं बघून त्यांनी चौकशी करण्याचं ठरवलं. वॉर्डन मॅडमने श्वेताला विचारपूस केली आणि म्हटल्या, सांग तुझा रूम नंबर किती आहे, चेक करते. आणि तुझा रूम पार्टनर कोण आहे, कुठला आहे, आणि मग आपण ठरवू की पुढे काय करायचं आहे. वॉर्डन मॅडमने रजिस्टर काढल्या आणि त्या हॉस्टेलच्या इन्फॉर्मेशन चेक करू लागल्या. श्वेताने रूम नंबर 40 असं सांगताच वॉर्डन मॅडमनी 1-2 पेज उलटून पाहिले आणि म्हटल्या, हे सगळं कसं शक्य आहे. श्वेताने त्यावर वॉर्डन मॅडमला प्रश्न केला, काय झालंय. तेव्हा वॉर्डन मॅडम म्हणाल्या, तू म्हटली तुझी रूम पार्टनर असं सगळं करते, हो ना. त्यावर श्वेता हो म्हणाली. तेव्हा वॉर्डन मॅडम म्हणाल्या, कसं शक्य आहे पण, त्या रूममध्ये तर तू एकटीच राहतेस ना. असं ऐकून श्वेता मात्र आता खूप जास्त घाबरली होती. तिला आता त्या रूममध्ये परत जायची पण भीती वाटत होती. ती पळत पळत गार्डनमध्ये जाऊन बसली आणि विचार करू लागली. तिने सर्व गोष्टींचा सारांश काढला. कल्याणी फक्त मलाच का दिसते याचा ती विचार करू लागली. आता संध्याकाळ होत आली होती आणि तिला रूममध्ये जायला लागणार होतं. तिला भीती वाटत होती, कल्याणी तिला आता काय करणार. शेवटी श्वेताने आपल्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळावी हवी असा निश्चय केला आणि ती रूममध्ये गेली. श्वेताने रूमचा दरवाजा उघडला तेव्हा मात्र कल्याणी बेडवरच बसून होती. श्वेताने घाबरतच प्रश्न केला. तिला कल्याणीची भीती वाटत होती.
कल्याणी तिला काहीही बोलली नाही व तिने तिचे कार्य चालूच ठेवले. श्वेताला थोडा धीर आला. तिने ठरवलं की आता ही कुठे जाते त्याचा तो पत्ता लागला पाहिजे. रात्री जेव्हा कल्याणी तयार होऊन पूजा करत होती तेव्हा श्वेता तिला लपून लपून पाहत होती. श्वेता कल्याणीची पूजा झाली हे बघून सज्ज झाली. कल्याणी उठली आणि बाहेर जायला निघाली. श्वेता पण मागे मागे जायला निघाली. पण अर्ध्या रस्त्यातून कल्याणी दिसण्याशी झाली. श्वेता रूमकडे परतली. तिला हे सगळं करून हाती काहीच मिळालं नव्हतं. अजून पण वेळ गेली नाही. उद्या मी परत तिचा पाठलाग करीन असं बोलून श्वेता शांत झोपू गेली. दुसऱ्या दिवशी रात्री परत तेच सगळं घडलं. असं सारखं 7 दिवस घडलं. पण श्वेताला त्यातून काहीच हाती लागलं नाही. श्वेता थोडी नाराज झाली. तिचा अभ्यासात पण मन लागत नव्हतं आणि तसंच जी व्यक्ती अस्तित्वातच नाही तिच्याबरोबर ती रूम शेअर करत होती म्हणून थोडी घाबरली पण होती. ती चिडून बोलायला लागली, कोण आहे ही कल्याणी, कुठून आली आहे आणि ही मलाच का दिसते सारखी सारखी. त्यात ती कसली तरी ती पूजा करते. नक्की कोण आहे हे, कल्याणी की तिचं भूत. श्वेताने केलेल्या तपासामुळे तिच्या हाती काहीच लागत नव्हतं. त्यामुळे तिने वेगळी शक्कल लावायची ठरवली. श्वेता दुसऱ्या दिवशी सकाळी वॉर्डन मॅडमजवळ गेली आणि जुने रेकॉर्ड्स मागायला लागली. पण वॉर्डन मॅडमने रेकॉर्ड्स घ्यायला मनाई केली आणि तिला सांगितलं की असेच कोणालाही हॉस्टेलचे रेकॉर्ड्स आम्ही शेअर करत नाही आणि परत कधी अशी फरमाईश माझ्यासमोर करू नकोस. हे आजचं शेवट आणि लास्ट आहे. मग श्वेताने हे सगळं काम लपून करायचं ठरवलं. कोणालाही न कळून देता तिच्या फ्रेंड्सच्या मदतीने रेकॉर्ड चोरून घेतले आणि त्यामध्ये कल्याणीची माहिती शोधून चेक करायला लागली. तिने रूम नंबर 40 मधले सगळे रेकॉर्ड चेक केले. तिला 20 वर्षपर्यंत तरी कोणी कल्याणी किंवा कोणीच त्या रूममध्ये एंट्री दिसली नाही. फक्त 20 वर्ष आधी त्या रूममध्ये 2 मुलींची एंट्री दिसली होती आणि त्यात त्यांचा ॲड्रेस पण दिलेला होता. त्या 2 मुली म्हणजे एक तर ही कल्याणी आणि दुसरी म्हणजे योगिता पाठक. तिने झटपट दोघींचाही ॲड्रेस मोबाईलमध्ये नोट करून घेतला आणि त्या बॅचमध्ये आणखीन कोण कोण होते हे सुद्धा तिने रेकॉर्ड्समध्ये बघून त्यातली सगळ्यांची नावं आणि त्यांचा ॲड्रेस सगळं नोट करून घेतलं. सगळे रेकॉर्ड्स जागच्या जागी ठेवून श्वेता बाहेर आली आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपी गेली. आता हे सगळं प्रकरण होऊन जवळपास 3 महिने होत आले होते. श्वेताची सेमिस्टर एक्झाम जवळ आली होती. तिने आता जास्तीत जास्त एक्झामवर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं. श्वेता रात्रभर अभ्यास करायची. रात्री कल्याणीही तिची पूजा चालू ठेवायची. श्वेताला थोडी भीतीच वाटायची पण ती फक्त तिच्या अभ्यासावर लक्ष द्यायची. कल्याणीचा तसा तिला काहीच त्रास नव्हता. श्वेता रोज सकाळी तयारीशीर पेपरला जायची. तिचे पेपर चांगले जात होते आणि आता तिचे सगळे पेपर उत्तम पार पडले होते. त्यांना आता हॉस्टेलमधून लीव्ह मिळाली होती. श्वेताने तिचे सामान बांधले आणि ती 15 दिवससाठी घरी जायला निघाली. जाताना ती कल्याणीला सांगून जायचं असं म्हणून परत रूममध्ये गेली. कल्याणी तिकडेच बेडवर बसून होती. श्वेता घाबरत आत गेली आणि कल्याणीकडे पाहत होती तेव्हा कल्याणी स्वतःच तिला म्हणाली, निघालीस का? श्वेता तिला हो म्हणाली. कल्याणी म्हणाली, मला माहिती आहे तू काय करत आहेस ते. श्वेता थोडी घाबरली. तू पुरेशी माहिती गोळा केली आहेस ना असं ती हसत म्हणाली. आता श्वेताला मात्र पुरता घाम फुटला. कल्याणी म्हणाली, जा श्वेता, भेटून ये सर्वांना. तुझ्यामुळे मला शांती मिळेल आणि शिवाय तुझ्या सर्वांना परत एकदा भेटणं करून होईल. मी तुला मिस करेन. श्वेता
एवढं ऐकून तिथून निघाली. ती बसमध्ये बसली आणि विचार करू लागली. विचार करता करता तिला कल्याणीचं बोलणं आठवलं. ती विचार करू लागली की कल्याणी बोलता बोलता तिला असं म्हटले की जा श्वेता, भेटू नये सर्वांना. तुझ्यामुळे मला शांती मिळेल आणि शिव्या तुझ्या सर्वांना परत एकदा भेटणं तरी होईल. मी तुला मिस करीन. सर्वांना परत एकदा भेटणं होईल म्हणजे काय? नक्की काय म्हणायचं होतं तिला? श्वेताच्या डोक्यात आता खूप वेगवेगळे विचार चालू होते आणि कल्याणीचं अशा बोलण्यामुळे तिला आता ते शोधून काढायचं होतं. घरी पोचताच ती ते सगळ्या नावाचं इंटरनेटमार्फत शोध घेऊ लागली. एकाएकाचं नाव शोधू घेऊ लागली. यातच तिला कळलं की योगिता इथून जास्त लांब नाही राहत. फार फार 2 तास ती योगिताकडे जायला निघाली. ती योगिताच्या पत्त्यावर पोचली. तिला तिकडे पडकं घर दिसलं. तिथेच अंगणात वृद्ध आजी बसलेल्या होत्या आणि आजोबा आतमध्ये होते. ती आजीला विचारू लागली, "हे योगिताचं घर आहे ना?" त्यावर आजी हो म्हणून रडायला लागली. तेवढ्यात तिथे आजोबा आले आणि ते म्हटले, "हो, ती इथे राहायची. आता नाही राहत." "ती कुठे असते?" असा प्रश्न विचारल्यावर आजोबा रडत बोलले, की योगिता आमची मुलगी होती आणि ती 20 वर्ष अगोदर तिने आत्महत्या केली. हे ऐकून श्वेताला दुःख झालं. हे सगळं कधी, कसं घडलं असं विचारलं. तेव्हा त्या रात्री कल्याणी मरण पावली. त्याच 15 दिवसांनी योगितानेही आत्महत्या केली असं तिला कळाले. आत्ता हे रहस्य कुठेतरी वेगळंच वळण घेत आहे असं श्वेताला जाणवू लागलं. श्वेताने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथल्या एक पोलिसाला घडलेली सगळी घटना सांगितली. पोलिसांनी हे खूप विचित्र आहे आणि हे सगळं होऊन 20 वर्ष घडली आहेत. झालेली केस अशी पुन्हा ओपन होत नाही असं सांगितलं. त्यामुळे तू यापुढे या बाबतीत काही करू नकोस आणि स्वतःच्या अभ्यासावर जास्त लक्ष दे असं बजावलं. मग श्वेताने मिळवलेल्या पत्त्यावर जायचं ठरवलं. एक होती सुरेखा म्हणून, जवळपास राहत होती. ती तिकडे गेली आणि कल्याणीबद्दल विचारू लागली. कल्याणीबद्दल ऐकल्यावर सुरेखा सांगू लागली की कल्याणी एक खूप चांगली मुलगी होती, पण तिला रॅगिंगचा खूप त्रास होत होता. ती आमची खूप चांगली मैत्रीण होती. बहुतेकांचं लग्नही झालं असेल आता. ॲड्रेस पण नसतील ना तुझ्याकडे? मी देते तुला. सुरेखाकडून सगळे ॲड्रेस काढून ती मिहीर, समीर, शशांक यांना भेटली. शिवाय ती नील्या, वेदिका, प्रार्थना, लता आणि स्नेहाला भेटली. तिला हवी तशी माहिती अजून मिळाली नव्हती. शेवटी ती दिव्याला भेटली. तेव्हा तिने सांगितलं की आमच्या सिनियरने आम्हाला खूप त्रास दिला, खूप छळलं. शिव्या योगिता आणि कल्याणीला खूप त्रास दिला. कल्याणी म्हणत होती, यांना यांच्या पद्धतीत धडा शिकवूया. मी आणि योगिता मी हो म्हटलं होतं. पण मग यांना अड्डल घडवण्यासाठी जेव्हा कल्याणीने ब्लॅक मॅजिकचा उपयोग करू असं सांगितलं, तेव्हा मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर फक्त योगिता आणि कल्याणी या दोघीही हे सगळं करू लागल्या. या ब्लॅक मॅजिकमुळे जे आम्हाला त्रास देत होते ते जखमी होत होते, तर कोणी वेडेवाकडे पण करायला लागले होते. नंतर योगिताला पण हे सगळं करणं बरोबर वाटत नव्हतं आणि तिने पण हे सगळं करायला नको असं कल्याणीला म्हटलं. पण कल्याणी म्हणायची की त्यांना होणारा त्रास हा त्याने आपल्याला दिलेल्या त्रासापेक्षा कमीच आहे. थोडा आणखीन मजा घेऊ आणि मग सोडून देऊ. तिने
तिचं काम चालूच ठेवलं. एक दिवस कल्याणी ब्लॅक मॅजिकचा उपयोग करते असं सिनियरला कळलं. तेव्हा त्यांनी कल्याणीला चांगलीच अड्डेल घडवायची असं ठरवलं. ते कल्याणीला कुठे व कधी पकडायचं हे सगळं बोलताना योगिताने ऐकलं. उद्याच्या रात्री हे सगळं घडणार आहे. योगिताला माहिती होतं. तिने सगळं जाऊन कल्याणीला सांगितलं आणि आज पूजा करू नकोस आणि बाहेरही नको पडूस असं योगिताने कल्याणीला बजावलं. पण कल्याणीने तिचं एकही शब्द ऐकलं नाही आणि आपलं काम चालूच ठेवलं. नेहमीप्रमाणे त्याही दिवशी कल्याणी आंघोळ करून पूजा करत होती. बाहेर तिला अडवण्यासाठी सापळा टाकलाच होता. ती पूजा आटपून बाहेर जायला निघाली. योगिता तिला विनवणं करू लागली, बाहेर जाऊ नकोस. पण कल्याणीने तिचं काहीच ऐकलं नाही आणि बाहेर गेली. योगिताही तिच्या मागे गेली. ती तिला सारखं परत चल म्हणून थांबवत होती. पण थोडं पुढे जातात सगळे सिनियर्सनी तिला घेरलं आणि योगिताला म्हटलं, आम्हाला माहिती आहे यात तुझा काही हात नाही असं म्हणून तिला बाजूच्या झाडाला बांधलं आणि कल्याणीला खूप त्रास दिला. पण कल्याणीने उद्या कंप्लेंट करते असे म्हटल्यामुळे त्याने तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं. योगिता खूप रडत होती, ओरडत होती, पण कोणीही तिथे पोचलं नाही. सर्व झाल्यावर सिनियर्सने योगिताला सोडलं आणि तिला बजावलं की जर ती कोणालाही काही बोलली तर तुझ्याबरोबर पण हेच होईल असं तिला बजावलं. पोलीस चौकशी झाली तेव्हा योगिता काहीच बोलली नाही. तिथून 15 दिवसांनी योगिताने त्या रूममध्ये गळफास घेतला. असं म्हणतात की 15 दिवसही योगिताला कल्याणी दिसायची, म्हणून तिने असं केलं असावं. श्वेता म्हणाली, ती कल्याणीला न्याय देऊ शकली नाही म्हणून जिने जीव दिला. कल्याणीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण तुमच्या त्या सिनियर कॉलेजमध्ये जाऊन आपण तुमच्या त्या सिनियरला कॉलेजमध्ये परत नेऊन आणि कल्याणीची माफी मागायला लावू. मग दिव्याने स्वतःहून सर्वांची माहिती काढली आणि त्याने जाऊन कल्याणीला मुक्ती मिळवून देण्यासाठी तिची माफी मागायला हवी अशी समजूत दिली. त्याचप्रमाणे त्यांनी कॉलेज सुरू होईल तेव्हा सगळे ठरवू आणि सगळे मिळून जाऊन असं आश्वासन स्वातीला दिले. आता सगळं काय मार्गी लागल्यावर तिच्या डोक्यात एक विचार आला. कल्पनाने तिला काय बोलली होती हे तिला आठवायला लागलं. जा श्वेता, भेटून ये सर्वांना. तुझ्यामुळे मला शांती मिळेल आणि शिवाय तुझ्या सर्वांना परत एकदा भेटणं तरी होईल. मी तुला मिस करेन. मिस करणे, शांती मिळणे इथपर्यंत ठीक आहे. परत एकदा भेटून ये असं कल्याणीने का म्हटलं असेल? तिला नेमकं काय म्हणायचं होतं? असं सगळं विचार तिच्या डोक्यात येऊ लागला. आता श्वेताला कॉलेजला परत जाण्यासाठी तयारी करायची होती. 2 दिवस श्वेताने घरी मस्त हसत खेळत काढले आणि आता ती हॉस्टेलवर परत जाण्यासाठी निघाली. हॉस्टेलला परतल्यावर तिला नेहमीसारखं सगळं जाणवलं. तिला कल्याणी दिसली. ती अजूनही रोजची रुटीन फॉलो करत होती. श्वेताने बाहेर जाऊन दिव्याला कॉल केले आणि तुमचं काय ठरलं असं विचारू लागली. त्यावर दिव्या म्हणाली, आमच्या सिनियर्सला पण पश्चाताप करायचा होताच. त्यांना पण तेच ओझं मनावर घेऊन जायचं नाही आहे. पूजापाठ करूनही त्यांचं मन शांत होत नाही आहे. त्यांनी उद्या यायचं ठरवलं आहे. खुश होऊन श्वेता उड्या मारू लागली. तिने केलेल्या प्रयत्नांना यश येत होता. ती रूममध्ये गेली, अभ्यासाची पुस्तके काढू लागली
तेवढ्यात तिथे कल्याणी आली. श्वेताला बघून हसली आणि म्हणाली, "काय मॅडम, मिशन कंप्लीट झालंय वाटतं. आनंद दिसतंय." श्वेताने तिच्याकडे पाहत हो म्हटलं आणि आपलं काम सुरूच ठेवलं. कल्याणी बेडवर बसून श्वेताला म्हणाली, "तुझ्या चेहऱ्यावर आजही तेच तेज आहे, जे त्या काळी होतं. चेहरा जरी बदललाय, पण तेज मात्र काही केल्यास कमी झालं नाही." कल्याणीचं एवढं बोलून ऐकून श्वेताने डायरेक्ट कल्याणीकडे पाहिले आणि तिला म्हणाली, "तुला काय म्हणायचं आहे ग? तू काय ओळखतेस मला?" तेवढ्यात कल्याणी हसत म्हणाली, "रागही अजून तसाच आहे आणि बोलणं पण." श्वेताला आता हे सगळं खूपच भयानक वाटू लागलं होतं. श्वेता तिला म्हणाली, "असो काहीही, मला अभ्यास करायचा आहे. मी वरच्या रूममध्ये तन्वीकडेच राहीन आज." एवढं बोलून श्वेता तिथून निघाली आणि बाहेर पडताना कल्याणीला बाय असं म्हटले. तेवढ्यात कल्याणी श्वेताला म्हणाली, "तुझी ब्लँकेट तरी घेऊन जाशील ना योगिता?" "नाही, म्हणजे आज थंडी आहे ना खूप, म्हणून म्हणते." कल्याणीचं हे बोलणं ऐकून श्वेता चमकली आणि दारातूनच परत आली. ती कल्याणीला विचारू लागली, "तू मला योगिता का म्हटलीस? तिचं न माझं काय संबंध?" त्यावर कल्याणी म्हणाली, "हो, तू योगिता आहेस, आमची योगिता. तुलाच सतत प्रश्न पडायचा ना, मी तुला का दिसते? मी तुलाच दिसते कारण तू योगिता आहेस. तू तेव्हा मला वाचवू शकली नाहीस आणि न्यायही देऊ शकली नाहीस. म्हणून तू आता परत आलीस श्वेता बनून, माझ्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी." आणि मग श्वेताला गरगरायला लागलं आणि थोड्याच वेळात तिला शुद्ध आली. ती कल्याणीला मिठी मारून रडायला लागली. तिला सगळं आठवलं होतं. त्या रात्री उशीरपर्यंत कल्याणी आणि श्वेता म्हणजेच योगिता खूप गप्पा मारले. त्यांनी चांगले चांगले क्षण आठवले आणि असं सगळं करता करता सकाळ झाली. आज कल्याणीने तिची रात्रीची पूजाही केली नव्हती. योगिताची भेट आणि तिच्या आत्म्याची शांती यांचं सगळं आलं होतं. सकाळी दोघीही तयार झाल्या. तेवढ्यात श्वेताची आई वडील तिथे पोचले. त्यांना कळलं होतं कल्याणी बरोबरची गूढ सत्य. आपली आपली श्वेता आत्म्याबरोबर राहते म्हणून तिथून परत न्यायला आले होते. श्वेतानी त्यांना कल्याणीची भेट करून दिली. त्यांना समोर कोणीच दिसत नव्हतं. त्यांनी श्वेताला घरी परत चल असं सुचवलं. श्वेता सरळ नाही म्हणाली आणि आजसाठी तुम्ही इथेच राहा असा आग्रह केला. दिव्याला फोन करून योगिताच्या आई वडिलांना घेऊन याला सांगितलं. सकाळी 10च्या सुमारास सगळे तिथे हजर झाले. त्यात कल्याणीचे आई वडील सुद्धा होते. कल्याणीला आपल्या मित्रपरिवाराला पाहून अतिशय आनंद झाला. त्यांच्याबरोबर ते सिनियर पण आलेले होते. आता कल्याणीचं जाण्याची वेळ आली होती. तिने आता समोरासमोर यावं असं स्वातीने तिला सांगितलं. असं कल्याणी सगळ्यांना दिसू लागली. सगळ्यांनी तिची मनापासून माफी मागितली. कल्याणी योगिताच्या आई वडिलांना रडू नका असं सांगितलं आणि योगिता कुठे गेली नसून श्वेता हीच योगिता असल्यास सांगितलं. त्यावर सर्वांच्या आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. कल्याणी म्हणाली, "मला शांती मिळवून देण्यासाठी म्हणून योगिताला श्वेता बनून परत यावं लागलं." तिने तिच्या आई वडिलांचा निरोप घेतला, सगळ्यांची माफी मागितली आणि हळूहळू नाहीशी झाली. सगळे आता श्वेताची विचारपूस करू लागले होते.
तिचे जुने मित्रमंडळ लाभले होते. कल्याणीला ही शांती मिळाली होती. सगळं झाल्यावर रूम नंबर 40 ही नेहमीसाठी उघडण्यात आली होती. पण आता श्वेताला तिथे एकटं एकटं वाटत होतं. तिला कल्याणीची सवय झाली होती.